चला तर मित्रांनो, आज आपण आंबट चुक्याची डाळ बनवूया. तर त्याकरता मी ते आंबट चुका छान धुवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे छानपैकी मी आंबट चुकाची जी भाजी आहे ते आपण इथे धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आता एक वाटी इथे मी हरभरा डाळ घेतलेली आहे. त्यानंतर एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. एक वाटी मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे. आता आपण हे छानपैकी धुवून आपल्याला हे तिन्ही शिजवून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, इथं हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ, शेंगदाणे मी छानपैकी धुवून एकत्र शिजवून घेणार आहे. त्यानंतर मी इथे थोडंसं बेसन घेतलं होतं आणि ते छानपैकी असं थोडं आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे 5 ते 10 मिनिट पाण्यामध्ये. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे बेसन थोडा वेळ पाण्यामध्ये भिजू द्यायचंय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे मी छानपैकी भाजी धुवून एकदम बारीक कट केलेली आहे. अशा प्रकारे इथे आपल्याला भाजी बारीक कट करून घ्यायची आहे. आणि मी इथे थोडंसं लसूण सुद्धा, लसणाच्या पाकळ्या एकदम थोड्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे आपलं छानपैकी तेल गरम झालेलं आहे. इथे मी जिऱ्याची फोडणी दिलेली आहे, थोडा लसूण टाकलेला आहे. आता आपण जी भाजी कट केली होती ती तर मित्रांनो, इथे मी भाजी सुद्धा ऍड केलेली आहे. आता ही छानपैकी मिक्स करून मी याला 5 ते 10 मिनिट वाफवणार आहे भाजी. याला आपल्याला 5 ते 10 मिनिट छानपैकी वाफवून घ्यायची आहे भाजी बारीक गॅसवरती. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे छानपैकी आता आपली भाजी सुद्धा फ्राय झालेली आहे. थोडी वाफवून घेतली आहे मी. हे बघा मित्रांनो, आता मी त्याच्यामध्ये 1 चमच लाल तिखट ऍड करते. 1 चमच इथे आपण आता हळद ऍड करूया. आता आपण हे छानपैकी असं मिक्स करून घेऊ. तर हे बघा मित्रांनो, इथं आता मी छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण जे डाळ शिजवून घेतलं होत्या त्या आता याच्यामध्ये ऍड करून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे छानपैकी आता आपली डाळ सुद्धा शिजलेली आहे आणि मी हाटून घेतलेली आहे. ती आता आपण ऍड करूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे मी छानपैकी आता जी डाळ शिजवली होती ती सुद्धा याच्यात ऍड केलेली आहे. आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही थोडं घट सुद्धा ठेवू शकता. तर मित्रांनो, आता मी इथे पाणी ऍड केलेलं आहे. आता मी इथे थोडं चवीनुसार मीठ सुद्धा ऍड करते. तर मित्रांनो, मी इथे थोडी पातळ बनवणार आहे डाळ. तुम्हाला वाटल्यास तुम्ही घट सुद्धा बनवू शकता. आता मी इथे चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे. आता ही छानपैकी आपल्याला डाळ उकळू द्यायची आहे. तर मित्रांनो, मी इथे थोडासा गूळ घेतलेला आहे बारीक कट करून, ते सुद्धा आपल्याला याच्यात ऍड करायचं आहे. हे पण छान असं मिक्स करून घेऊ. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे छान आता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे डाळीला. तर आपण हे जे बेसन भिजवलं होतं ते सुद्धा आता मी याच्यामध्ये ऍड करते. आता आपल्याला 5 ते 10 मिनिट बारीक गॅसवर छान उकळू द्यायची आहे भाजी.
तर मित्रांनो, इथे बघा आता आपली छानपैकी आंबट चुक्याची डाळ तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर मी इथे चपाती घेतलेली आहे खायला आणि थोडंसं राईस घेतलेला आहे.